जंगल मंदिर ही सगळी कोकणाची ओळख आहे आणि म्हणूनच देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महनीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास 26 लाख लाभार्थ्यांना लाभ देतोय। 1700 कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय। आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत। हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, परंतु योजना होत्या, निर्णय होते, परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा, चक्रा मारायला लागायच्या, खेटे मारायला लागायचे, ते घेण्याचा या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा, चक्रा मारायला लागायच्या, खेटे मारायला लागायचे, त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता। परंतु आपले सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला आणि म्हणून सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या 20, 21, 22 कार्यक्रमामधून 2,19,00,000 लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे। हा एक इतिहास आहे। हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करतोय। आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो। मग असे अनेक योजनांच्या बद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडे आहेत। महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतोय आणि महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत, सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे। आणि म्हणून आज हा फक्त हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा आपल्या लोकांना मला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पोटदुखी होते, त्यांच्या छाती धडकी भरतीये, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, परंतु आम्ही आमचं काम करत राहणार। लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होतंय, ते यापुढे देखील कायम राहणार। आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही। अनेक योजना आपण केल्या, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या आणि म्हणूनच आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढे नेत आहे। केंद्राने देखील गेल्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी 50-60 वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं 9 वर्षामध्ये केली। या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं, या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली, या राज्यात